नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाची आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे वळतो आहे. सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांसाठी एक चांगली महत्वपूर्ण बातमी, कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. त्या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच निवृत्ती वेतन धारकांसाठी एक महत्वपूर्ण गुड न्यूज. जाणून घ्या सविस्तर माहिती. या संदर्भामध्ये माहिती प्राप्त करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. फिटमेंट फॅक्टरवर आले मोठे अपडेट. तर जाणून घ्या किती वाढेल सॅलरी व पेन्शन. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया मित्रांनो. त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन धारकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. म्हणजे कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांसाठी ही एक चांगली बातमी समोर येत आहे. आता 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि फिटमेंट फॅक्टरच्या आधारे कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन निश्चित केले जात असते. सध्या 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे. एकूण वेतन आपोआप वाढून 2 पॉइंट म्हणजे 8व्या वेतन आयोगात तो फिटमेंट फॅक्टर वाढून 2.86 पट होऊ शकतो. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सल्लागार यंत्रणेचे सचिव शिवगोपाल शर्मा यांनी ही माहिती दिली. कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन ठरवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर ही महत्वाची भूमिका बजावत असतो आणि नवीन आयोग पगार निश्चित करण्याचे सूत्र आहेत मूळ पगार गुणिला फिटमेंट फॅक्टर बरोबर नवीन आयोगाने प्राप्त झालेला मूळ पगार आणि त्यावर मिळणारा डीए, घरभाडे आणि इतर भत्ते मिळून एकूण पगार निश्चित होत असतो. करिता फिटमेंट फॅक्टर ठरणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा समोर आल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. बेसिक पगाराला फिटमेंट फॅक्टरने गुणून कर्मचाऱ्यांचा एकूण पगार ठरवला जातो. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढेल आणि त्यांना थेट आर्थिक फायदा मिळणार आहे. यामुळे आता कर्मचारी या वाढीची मागणी करत आहे. 10 वर्षांच्या अंतराने वेतन आयोग स्थापन केला जातो. वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे प्रथम पगार आणि निवृत्ती वेतनधारकाचे पगार निश्चित करत असतो आणि बदल करण्यासाठी शिफारस करत असतो. येणाऱ्या काळात आता कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीधारकांचे पेन्शन मध्ये वाढ होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट मध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन अपडेटसह. धन्यवाद. Thank you very much for watching this video. Best of luck for your future life.